श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे, गुरुवार, दिनांक आहे 22 जानेवारी आणि या दिवशी आलेली आहे माघी गणेश जयंती. तर ही गणेश जयंती जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. गणपती बाप्पांचा जन्मोत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो आणि म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पांचे जे गणेश तत्व आहे तर ते सहस्रपटीने कार्यरत असतात. या माघी गणेश जयंतीला तिळकुंट चतुर्थी असंही म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपतीला विशेष स्थान आहे. प्रत्येक मंगल आणि शुभ कार्यात करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून व्रत जर केले तर गणपती बाप्पा त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. गणपती बाप्पा विद्येची, ज्ञानाची आणि विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. तर आपल्या मुलांसाठी सुद्धा हे खूप महत्त्वाची दैवत मानले जाते. आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी गणपती बाप्पा हे खूप विशेष मानले जातात आणि म्हणूनच आपल्या मुलांना गणपती अथर्वशीर्षाचं पठण या दिवशी अवश्य करायला लावायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये काही प्रभावी उपाय करायचे आहेत. जर तुमची कोणती इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. सकाळीच घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. जर तुम्ही या गणेश जयंतीला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन आलात तर तुमचा कोणताही शत्रू असू द्या तो घरी येऊन माफी मागेल. त्याचबरोबर तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. इतका हा प्रभावी उपाय आहे. तर पहा हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा. तर पहा, पृथ्वी तलावरती गणेश तत्व हे सहस्रपटीने कार्यरत असतात आणि म्हणूनच आपण या दिवशी जर असे काही प्रभावी उपाय केले तर त्याचे फळ आपल्याला अगदी पटकन मिळत असते. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा ही संकट दूर करणारी देवता आहे. आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा तर तुम्हाला हा उपाय उद्या गुरुवारी 22 जानेवारीला सकाळी 12च्या आत करायचा आहे. तर पहा हा उपाय का करायचा आहे तर बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात आणि खूप कष्ट मेहनत केलं तरी सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आणि आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणूनच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपले कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर आपण कोणतंही काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला अपयश येत असेल तर तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे. हा उपाय खूप महत्त्वाचा आणि खूप सात्विक आहे. आपल्या कुंडलीतील ग्रहदोष जर कमकुवत असतील तर आपण कितीही प्रयत्न करा, कितीही कष्ट करा तरीसुद्धा आपले जी काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नाही. कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होत नाही, अडलेले काम पूर्ण होत नाही. त्याचबरोबर घरामध्ये पैसा येत नाही. पैसा आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल. अनेक अडीअडचणी तुम्हाला येत असतील. दोष, संकट तुमच्या घरामध्ये लागलेली असतील किंवा काही नजरबाधा तुम्हाला झालेली असेल, काही शत्रुपीडा तुम्हाला लागलेली असेल तर ती दूर होण्यासाठी सुद्धा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय तुम्ही म्हणूनच अशा वेळेस काय करायचं असतं तर आपण ज्या काही विशिष्ट तिथी असतात, ज्या जयंती असेल किंवा मग चतुर्थी असेल किंवा पौर्णिमा, अमावस्या या विशिष्ट तिथी ज्या असतात या तिथींना काही प्रभावी उपाय केले जातात. तर ते उपाय जर आपण केले तर आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतातच, त्याचबरोबर आपले संकट, अडचण, दोष देखील दूर होतात. बऱ्याच वेळा काय होतं की आपण असा विचार करतो की आम्ही एवढे उपाय करतो परंतु त्या उपायाचा फायदा आम्हाला होत नाही. बऱ्याच वेळा तुम्ही उपाय करता तर त्यामध्ये सातत्य ठेवत नाही. एकदा उपाय केला की आपल्याला जर त्याचा फरक नाही जाणवला तर तुम्ही त्या उपायाकडे परत बघत नाही. त्यामुळे ज्या काही गोष्टी आपण करणार आहोत तर त्याच्यामध्ये सातत्य ठेवणेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि पहा, कुणीही तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला सातत्य हे नक्की ठेवावं लागतं. त्यामुळेच आपल्याला जे काही उपाय आहेत अशा विशिष्ट तिथींना करत चालायचं आहे, जेणेकरून आपल्या कुंडलीतील ग्रहदोष असतील, काही वास्तुदोष, पितृदोष यासारखे दोष लागलेले असतील तर ते नक्कीच दूर होतील आणि आपले जे काही प्रगती आहे तर ती व्हायला सुरुवात होईल.
तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा तुम्हाला सकाळी 12च्या आत करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचं आहे आणि थोडीशी हळद देखील टाकायची आहे. स्नान करून झाले की तुम्हाला देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. देवांची पूजा करताना गणपती बाप्पांवरती तुम्हाला तिळाने अभिषेक करायचा आहे. म्हणजे तीळ आपल्याला पाण्यामध्ये टाकून त्याचा अभिषेक हा गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती करायचा आहे. मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ करायचा आहे आणि ही गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची षडोपचार पूजा करायची आहे. म्हणजेच हळद, कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती, त्याचबरोबर त्यांना लाल जास्वंदाचं फूल, त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी ही तुम्हाला अर्पण करायची आहे. आणि तुम्हाला अशी षडोपचार पूजा करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पान लागणार आहे. जास्वंदीच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे. जास्वंदीचं झाड हे लाल कलरचं जे फूल असतं, ज्या झाडाला लाल कलरचं फूल येतं त्या झाडाचं पान आपल्याला घ्यायचं आहे. ते पान तोडून आणल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ धुवून पुसून काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत. त्या तांदळावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे. आता त्या पानावरती तुम्हाला एका काडीच्या साहाय्याने कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून काडीच्या साहाय्याने तुमची जी पण इच्छा आहे तर ती तुम्हाला लिहायची आहे. आता तुमची नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती, लक्ष्मी प्राप्तीची असेल लक्ष्मी प्राप्ती, मुलांची प्रगती असेल किंवा पतीची प्रगती, मुलांच्या काही अडीअडचणी असेल, त्यांना नजरबाधा लागलेली असेल, त्यानुसार तुम्हाला शॉर्टकटमध्ये जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला लिहायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्या पाण्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यावरती तुम्हाला 21 दुर्वांची जुडी जी आहे तर ती ठेवायची आहे आणि तिथे बसून दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आसन टाकून बसून ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं. त्याचबरोबर एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. अशा पद्धतीने ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. आता तुमची ही सेवा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहे. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तुमची जी पण इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता पहा, तुम्हाला ते दिवसभर ते पान तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे. संध्याकाळी म्हणजेच 5 वाजता तुम्हाला काय करायचं आहे, ते पान घ्यायचं आहे. त्या पानावरच्या दुर्वा तशाच घ्यायच्या आहेत आणि त्या पानावरती तुम्हाला तांदळाचे दाणे आहेत, ते 21 तांदळाचे दाणे तुम्हाला त्या पानावरती तसे घ्यायचे आहेत आणि ते पान तुम्हाला एका धाग्याने दुर्वासहित बांधायचं आहे आणि ते पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि गणपतीला तुम्हाला हे पान जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. जी पण तुम्ही इच्छा पानावरती लिहिली ती इच्छा व्यक्त करायची. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या अवश्य करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.